जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी नरिमन पॉइंट परिसरातही बाकड्यांचा आधार घेतला। रात्र कशी घालवावी असा प्रश्न या आंदोलकांपुढे पडलेला। अखेर नरिमन पॉइंट परिसरामध्ये बाकड्यांवरच या सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभरातला मराठा आंदोलन, मराठा बांधव जो आहे मुंबईमध्ये आलेला आहे। मात्र आपण पाहू शकता मी नरिमन पॉइंट या परिसरामध्ये आहे। तिथले मराठा बांधव जे आहेत अशा प्रकारे आपली झोपण्याची व्यवस्था जी आहे बाकड्यावरून त्यांनी स्वतःहून करून घेतलेली दिसून येत आहे। त्यामुळे मराठा बांधव जे आहेत लातूर किंवा वेगवेगळ्या भागातले हे मराठी बांधव आपल्याला दिसून येत आहेत। आंदोलनकर्ते जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी जे आहेत इथे झोपताना आपल्याला दिसून येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे याच दृष्टीने आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही ही भूमिका जी आहे आंदोलनकर्त्यांची दिसून येते। त्यामुळे मराठा बांधव जर बघितलं तर इथे नरिमन पॉइंट या परिसरामध्ये ते या बाकड्यांवर कसे झोपले दिसून येत आहेत। आपल्यासोबत तरुण सुद्धा आहे। तू कुठून आलाय? अंबाजोगाईवरून। काय भूमिका आहे, काय मागणी आहे तुमची? मनोज दादाचं आमचं ओबीसी मधून आरक्षण भेटावे ह्यामुळे आलेले आहेत आम्ही। तुम्ही कुठून आला, काय तुमची मागणी आहे? झरी नवकुंड लातूर जिल्हा। तुम्हाला झोपण्याची व्यवस्था करण्यात आली होती की नाही, कशा संदर्भात? नाही, झोपण्याची व्यवस्था काही नाही इथं। ओके, काय मागणी आहे सरकारकडे? आरक्षणासाठी आलो तर आम्ही, आरक्षण पाहिजे। कॅमेरामॅन अरविंद सह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।